हरिओम. पातंजल योग सूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 23. ईश्वर प्रणिधानाध्या. ईश्वर समर्पणाने यश मिळते, समाधी प्राप्त होते. ईश्वर प्रणिधानाने असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. योग प्राप्तीसाठी योगाधिराज पातंजली एक राजमार्ग सांगत आहेत. ज्या ईश्वराची प्राप्ती करायची ते साध्य साधन म्हणून वापरायचं. सरळ मुक्कामावरच हाकारा द्यायचा. ईश्वर म्हणजे तो परमपुरुष, तो परमात्मा, तो योगेश्वर, ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झाले, ज्याच्यात हे विश्व विलीन होणार आहे, तो ईश्वरांचा ईश्वर विश्वेश्वर. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वरार्पणमस्तू. त्या ईश्वराला सर्व काही, तन मन धन, अगदी स्वतःला सुद्धा अर्पण करणे. प्रत्येक वस्तू त्याचीच आहे ही जाण ठेवून येथे व्यवहार करणे. या विश्वातील प्रत्येक वस्तू त्या परमात्म्यामधून निर्माण झालेली आहे. आपण वस्तूचा शोध लावतो, उत्पन्न करत नाही. योगेश्वराने अगोदरच निर्मिलेली गोष्ट आपण सापडवून वापरतो. आपण वस्तूचा आकार बदलू, रंग बदलू, दोन वस्तू एकत्र करून तिसरी वस्तू तयार करू, पण निर्मिती आपल्याला अशक्य आहे. म्हणूनच तो योगेश्वर सर्वोच्च आहे. या वस्तू आपण त्याची ठेव म्हणून स्वीकारून आपल्या गरजेला वापरायच्या आहेत. हा देह त्याच्या सेवेला जुंपण्यासाठी जगवायचा. त्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय करायची. येथील वस्तू स्वतःसाठी अमानत म्हणून घेऊन वापरायच्या आणि त्या जाताना परत येथेच ठेवून जायचं आहे. याचा अर्थ आवश्यक तेवढ्याच आणि आवश्यक त्याच वस्तू संग्रही करायच्या, त्या काळजीपूर्वक वापरायच्या. आपल्यानंतर त्या दुसऱ्याला वापरायच्या आहेत. आपल्यानंतर त्या दुसऱ्याला वापरायच्या आहेत याचं भान ठेवायचं. अशा भावनेने त्याला शरण जाऊन त्याची सेवा करणे म्हणजे ईश्वर प्रणिधान. यासाठी साधना अनेक आहेत. थोर योग्यांनी भरपूर साधना उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. आपल्याला जी योग्य वाटेल, आपल्या स्वधर्माला जी रुचेल पटेल ती साधना करावी. योगाधिराज पातंजलींनी या बाबतीत निश्चित अशी कोणतीच साधना सांगितलेली नाही. त्यांनी या बाबतीत साधकांना पूर्ण मोकळीक दिली आहे. काय करायचं ते सांगितलं आहे. कसं करायचं ते त्यांनी साधकांवर सोडलेलं आहे. मात्र साधकांनी योग्य गुरु करावा, गुरुकडून रीतसर शिक्षण घ्यावं, गुरुमुखाने योग समजून घ्यावा. स्वतःची खात्री झाल्यावर, गुरूंनी परवानगी दिल्यावर स्वतः गुरूच्या मदतीशिवाय एकट्याने साधना करावी. मधूनच गुरूंकडून पडताळा करून घ्यावा, नाहीतर चुकीच्या कल्पनांनी काहीच साध्य होणार नाही. याला जोडून पुढचे सूत्र क्रमांक 24. क्लेश कर्म विपाक आशयैः अपारमुष्टः पुरुष विशेष ईश्वरः. क्लेश कर्म विपाक आणि आशय यापासून अलिप्त असलेला पुरुष विशेष म्हणजे ईश्वर होय. या सूत्रापासून योगाधिराज पातंजलींनी ईश्वराचा विशेष सांगायला सुरुवात केलेली आहे. ते साधकांना ईश्वराचा परिचय करून देत आहेत. ईश्वर तो पुरुष विशेष क्लेश, कर्म, विपाक आणि आशय यापासून मुक्त असतो. क्लेश म्हणजे दुःख. दुःख हे अभिलाषा, आसक्ती यामधून निर्माण होतं. अपेक्षित गोष्ट मिळाली नाही की दुःख होतं. कारण आपल्याला सुख, दुःख, राग, द्वेष, मोह, माया इत्यादी विकार आहेत. ईश्वर निर्विकार आहे. त्यामुळे विकारांपासून निर्माण होणारी दुःख त्याला होत नाहीत. कर्म म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म. कर्माचे प्रकार 3: कर्म, विकर्म, अकर्म. अकर्माचे 2 प्रकार आहेत. सर्व काही करून काहीच न केल्यासारखा तो योगी, काहीच न करता सर्व काही केल्यासारखा तो संन्यासी.
परमेश्वर योग्यांचा योगी, संन्यासांचा संन्यासी आहे. यामुळे तो कर्ममुक्त आहे. विपाक, आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचा परिपाक झाला, म्हणजे एखाद्या गोष्टीचा अत्युच्च परिणाम कर्मामुळे होतो. परिणाम कसल्या तरी कर्माचा असतो. परमेश्वर कर्ममुक्त असल्यामुळे तो त्याच्या परिणामांपासून मुक्त आहे. परमेश्वर कर्ममुक्त असल्यामुळे तो त्याच्या परिणामांपासून मुक्त आहे. आशय म्हणजे संचय, साठा. आपण सतत असंख्य कर्म करत असतो, त्यापासून पाप पुण्य संचित होत असतात. परमेश्वर अकर्ता आहे, त्याच्यातूनच सर्व उत्सर्जित होतं, त्याच्यातूनच विलय होतं आणि संचयाचा प्रश्नच येत नाही. पुरुष विशेष, आपल्या शरीरातील आत्मा आणि पुरुष त्या परमात्म्याचाच अंश आहे. आपल्या शरीरातील आत्मा किंवा पुरुष त्या परमात्म्याचाच अंश आहे. आत्म्यांचा आत्मा, पुरुषांचा पुरुष, म्हणून तो पुरुष विशेष आहे. यामधून साधकाने संदेश घ्यावा. परमेश्वराकडे जायचं म्हणजे त्याच्यासारखं व्हायला पाहिजे, तरच मिलन शक्य आहे. परमेश्वर पूर्ण शुद्ध आहे, त्याच्याकडे जायचं म्हणजे साधकालाही पूर्ण शुद्ध व्हायला पाहिजे. यास्तव साधकाने अनासक्त असावं. त्याने अकर्म दशा प्राप्त करून घ्यावी. साधकाने स्वधर्माने प्राप्त स्वकर्म फलाची आशा न ठेवता निष्काम भावनेने करावं. भोग विना तक्रार उपभोगून संपवावे. नवीन भोग निर्माण करू नयेत, म्हणजे शुद्धत्व येईल. येथील सृष्टीलीला जाणून समजून घ्यावी. जे होते ते तसेच होणार असते, आपण त्यात काहीही बदल करू शकत नाही. यास्तव जीवन जसे आहे तसेच स्वीकारावे. परंतु माणूस जीवनाची स्वाभाविक असलेली घडी बदलायला पाहतो, त्यात त्याला यश येत नाही. कारण स्वतःच घातलेली घडी त्याला पसंत पडत नाही. तो सतत नवनवीन शोध लावत असतो. परमात्म्यानी येथे निर्माण केलेल्या वस्तू त्याला दररोज सापडत असतात. त्यामुळे जीवनाची एक घडी घालावी, तोच त्याला नव्या प्रकारे घडी घालायची युक्ती सापडते. त्यामुळे त्या अगोदरची प्रत्येक घडी त्याला जुनी वाटते. अशाने तो सतत दुःखी राहतो. आयुष्याची घडी बसवण्यात आयुष्य संपायची वेळ येते. आयुष्य जगायचं राहूनच जातं. आपण प्रत्यक्ष परमेश्वराचा अंश आहोत. सात्विक जीवनाने आपण परमेश्वर स्वरूप होणे शक्य आहे. परमेश्वर हे सर्वोच्च अस्तित्व आहे. हे जाणले की जीवनाचा आनंद कसा घ्यायचा याचे आकलन होते. यास्तव परमात्मा जाणून घ्यावा. त्याला अपेक्षित असे ब्रह्माचरण ठेवावे. म्हणजे ब्रह्मतत्वाला, परमेश्वराला अनुसरून शुद्ध असे आचरण ठेवावे. त्यासाठी संसारापासून दूर जाण्याची आवश्यकता नाही. आपले ऋषीमुनी संसारी होते, शेती व्यापार करत होते. त्या योगे आपले जीवन समृद्ध करावे. हरिओम.